कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मालक शत्रू आता मोठा झालाय, हम्म. त्यानं त्याचा हट्टी हेकट स्वभाव सोडायला पाहिजे। हम्म. तेजूशी नीट वागायला पाहिजे त्यानं। हम्म. आता लगीन झालंय ना त्याचं, आता तरी त्यांनी नीट वागायला पाहिजे। काय झालं ते सांगाल का? काय चुकीचं वागले चिरंजीव? काल रात्री त्यानं काय काल रात्री? शत्रूनं तेजूला म्हणजे काल त्यांची पहिली रात्र होती ना, हा. शत्रूनं अहो असं अडखळताय कशामुळे? सांगा की काय झालं ते? त्यानं जबरदस्ती केली आहे तिच्यावर। असं वागायला नको होतं त्यानं। तेजूला ही साधी पोळी आहे हो, हळवी आहे ती। पोरी हळव्याच असतात, नाजूक बी असतात। तो नाजूकपणा कसा जपायचा हे शिकतील हळूहळू चिरंजीव। आपल्याला कोणी शिकवलं हा? पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो माणूस हा? तरी पण मालक, एकदा तुम्ही त्याला समजावलं असतं, त्याच्याशी बोलला असता तर। नवरा बायको आम्ही बोलायचं म्हणजे ते बी ह्या असल्या नाजूक विषयावर। आम्ही नाही बाबा एक पडणार आणि तुम्ही बी पडू नका। हा. आणि मी काय म्हणतो, तुम्हाला आज काय कामं नाहीत का? हा, मी येऊ मदतीला असं म्हणताय? नाही नाही, मी काय म्हणते, तेजू आत्ताच घरी आली आहे तर आपण तिच्यासाठी स्पेशल काहीतरी करायला पाहिजे ना। हा कर की। ते ऍक्च्युली आम्ही पिक्चरचा प्लॅन करतोय। पिक्चरला कशाला? तुम्ही त्यापेक्षा एक काम करा ना, वाईच्या गणपतीला जा, हा, घाटावर जा, नाहीतर कास पठार बघून या तुम्ही। नाही नाही, ते सगळं फिरून आलोय आम्ही, पण पिक्चरला जायला काय प्रॉब्लेम आहे? तुझा थिएटरचं वातावरण कसं असते माहिती ना तुला? ते गावात सगळं वेगळं असतं अगं। कशी पण लोक येतात, दंगा काय करतात, शिट्ट्या काय मारतात, पुरींची कोणी छेडबीड काढली तर। सूर्या, तिथे लोक एन्जॉय करायला येतात, छेड काढायला नाही। आणि तुलाच एकट्याला बहिणी आहेत का? हे बघ, त्या अशा घरी बसून राहिल्यात ना तर सुरक्षित तर राहतील, पण बाहेरच्या जगाचा अनुभवच येणार नाहीत त्यांना। तुला त्यांना असं आयुष्य द्यायचंय का? उलट आपण त्यांना इतकं स्ट्रॉंग बनवूयात की कोणाची हिंमत नाही होणार त्यांची छेड काढायची। बघ हो, पण सूर्या, हे बघ, बाहेर वाईट माणसं आहेत, पण ही भीती घेऊन बसलो ना तर घराच्या कधीच बाहेर पडणार नाही। बघ, जगात जशी वाईट माणसं आहेत तशी तुझ्यासारखी चांगली माणसंही आहेत। तू फार काळजी करू नको। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।